आज सगळे वारवाडी नारायणगाव ग्रामस्थ इथं जमलेले आहेत. वारवाडीच्या हाती पोलीस स्टेशन आहे, नारायणगाव त्याला नाव आहे. तर त्याचा आमची सगळ्या ग्रामस्थांच्या वेळी त्यांनी एक विनंती की नारायणगावच्या पुढे कंसात वारवाडी हा शब्द टाकावा, म्हणजे पोलीस स्टेशन दोन्ही वर्गपक्क होईल. आणि बाबा हो इथं आलेलेच आहेत. आमच्या वारवाडीला सगळ्या पॅनल प्रमुख सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, गॅस वाहिनी व्हावं हे आमची बरेच वारवाडीकरांची आता इच्छा बोलून दाखवली. आणि गायरान जागेत दोन्ही गावांमुळं जर बाजार भरवता आला त्या जागेत तर छान उपक्रम होईल. या आमच्या ग्रामस्थांच्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून सगळ्यांकडून. त्या याला आहे ना आपण डीपीडीसीला आपल्या या पुलाचं डीपीडीसीला पुलाचं आपण एक्सपान्शन दिलेले आहे आता. आणि पुलाबरोबर गॅस शवदायनीचा सुद्धा प्रस्ताव हा आपल्या त्यावेळेस डीपीडीसीला जे प्रस्ताव मागवले होते त्यावेळेस आपण ते दिलेले आहेत आता. म्हणजे एक महिना झाला असेल साधारण हे दोन्ही प्रस्ताव आपण ते दिलेले. कारण आपला नदीचा जो पूल आहे तो सुद्धा थोडा एक्सपान्शन केला आपण, रुंदी वाढवली 1-1 मीटरनी, तर सुद्धा गाड्या वेगळ्या जातील. आणि मुलांना जाण्या येण्यासाठी दोन बाजूला पादचारी पूल आपल्याला दोन्ही बाजूनी त्याला मध्ये बॅरिकेटिंग करून आपल्याला निश्चित स्वरूपात करता येईल की जेणेकरून पोरांची मुलांची सुरक्षितता आणि वाहतूक सुद्धा सुरळीत होईल. तो काही 3-4 वर्ष जरा बंद आहे, तो पुन्हा चालू झाला पाहिजे अशी माझी ग्रामस्थांना विनंती. बैलगाडा घाटाची जागा भाऊ तुम्ही पुढाकार घ्या, संजय भाऊ, आशिष भाऊ, सर्वांनी काका मामा तुम्ही घ्या. पहिली 1 लाख रुपयाची देणगी घाटाला माझी असेल एवढं या ठिकाणी जाहीर कर. पण बैलगाडा आपला भरला पाहिजे या महाशिवरात्रीला एवढं लक्षात ठेवा. आपल्याला काही जागा घेता येईल तिकडे यासाठी प्रयत्न करणार. मी त्या जागा आहे बागेश्वर देवस्थानची जागा आहे वरती 10 एकर, त्याच्यात 1-2 एकर जरी दिली ना जागा तर दोन घाट तर भरती वर्षातून 500 रुपये टोकन फी जप्त असते. 200 गाड्या 1-1.5 लाख रुपये मग भेटेल, देवस्थानलाच भेटेल टोकन. आता हे देवस्थान आणि सगळ्यांनी मिळून तो निर्णय घ्यावा लागेल. कारण देवस्थानला ही सगळी मंडळी आहेत, त्या मंडळींकडे आपण बसून सगळ्यांबरोबर चर्चा करू, हा विषय मार्ग काढता येईल. भाऊ आशाताई बुस्केंच्या ह्याच्यातून आपल्याकडं बंधारा झाला. आता मी जेव्हा बंधाऱ्याचं काम चालू होतं त्यावेळेस राजूभाऊ संजूभाऊंनी पाईप टाकून आपण रोड केला. समजा आम्हाला वारवाडी कारखान्याला जर जुन्नरला जायचं असेल तर तो इतका शॉर्टकट झाला होता. फक्त आता जो बंधारा बांधला त्यावेळेस फंडिंग नव्हतं, भाऊंनी पण बोलले होते सगळे, म्हणजे तुम्ही पण आले. पण त्याच्या बंधाऱ्यावर थोडा ब्रिज मोठा केला जायला येण्यासाठी आणि उतरायला जर व्यवस्थित जागा केली तर वारवाडीचे ग्रामस्थ जुन्नरला त्या मार्गे जाऊ शकतात. किंवा मग भैरवाच्या तिथून जर असा सरळ रोड केला तुम्ही प्रयत्न करून तर समजा नाही झाला तरी आशिभाऊ त्याच्याहून उतरायला जरी जागा केली व्यवस्थित तर बाजार तळातून आम्ही जुन्नरला ग्रामस्थ जाऊ शकतात. व 2 व्हीलर 4 व्हीलरसाठीच त्याच्यासाठी जर हे केलं तर रुंदीकरण त्याच्यावर करता येतं ब्रिजवर. आणि बाबू भाऊ एक तलाठी कार्यालय झालं बरं वारवाडीमध्ये, एक गेलं एक झालं. आणि आमची छोटीशी मागणी अशी बाबू की कचरा कोंडीचा आमचा जो विषय आहे हा फार गंभीर विषय आहे. आता तलाठी कार्यालय वारवाडीवरती आले, तुम्ही फक्त त्या कचरा कोंडीचा विषय जरा थोडासा जर चांगल्या पद्धतीने जर मार्गी लावला म्हणजे जेणेकरून आमच्या वार्ड क्रमांक 6च्या खालच्या पट्ट्यामध्ये इतका धूर, इतक्या माशा, इतका त्रास, लोक बोलते नाही. परंतु ज्यावेळेस आम्ही गेल्यानंतर चर्चा करतात, तुम्हाला आदरपूर्व तुमची भीती आहे, आदरपूर्व मी काय म्हणतो नीट ऐकून, मी आदरपूर्व तुमची भीती लोक सांगते नाही. परंतु तुम्ही जर मनावर जर घेतलं शरद दादाच्या मार्फत या ठिकाणी आपण चांगली व्यवस्था त्या ठिकाणी करू. तुमचं काम 100% चांगले. आम्ही तुमच्या त्यावेळेस बरोबर होतो ना, आताही तुमच्या बरोबर आहे. तुम्ही आणखी मनावरती घ्या. आणि आमची ती छोटीशी जी समस्या आहे, समस्या छोटी, तुम्ही 100% ते मार्गी करतात. तुमच्या भाषणामध्ये, तुमच्या शुभेच्छामध्ये तुम्ही 100% या ठिकाणी आम्हाला आश्वासन देऊन जाशाल की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तो त्रास होणार नाही. येणारे इलेक्शन होऊन गेले त्याच्यामुळे आता हा विषय मी घेतलाय. मागच्या वेळेस मी तो थांबवला होता. एवढंच या ठिकाणी मी सांगेल. सगळ्यांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलो. सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद. आज वारवाडीमध्ये तलाठी कार्यालय आले, या तलाठी कार्यालयासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपले सरपंच विनायक भाऊ भुजबळ आणि संजू शेठ वारोळे यांनी सातत्याने तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून हे कार्यालय आणले.
त्यामुळे सर्वात प्रथम मी त्यांचे आभार मानतो. आणि कार्यक्रमाला सर्वजण बोलवल्यानंतर जे सर्वजण आलेत, आमचे अक्षय खैरे असतील, आनंद भास्कर असतील, अल्लाह तासन, मिरगणी सर जे गावाचा का नाही मेन, हां असे मिरगणी सर आहे. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे अशी का आत्मारामला सोयीस्कर झाला. आत्मारामला आता काय लई गावात पळायची गरज नाही. दर पुढे प्लॉटिंग फार अर्धा स्क्वेअर फुटा सुद्धा उतारा बनवून आता सोडायचं नाही. सगळ्यांना वनभूमी होऊन देणार नाही आता. आणि चांगलं कार्यालय झाले, परंतु आज जे कार्यालय आले, परंतु आपलं रजिस्टर ऑफिस आपल्या नारायणगाव वारवाडीमधून गेले, ही मोठी खंत आपल्याला आहे. तर त्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा गावाने एकत्र राहिले असते त्यावेळेस तर ते कार्यालय आपलं गेलं नसतं. हे कार्यालय म्हणजे गावाची शान असती. जाऊ दे गेलं, त्यासाठी आपले प्रयत्न चालूच आहे. बाबूभाऊ पण आपल्या मागे खंबीरपणे उभे आहे त्यासाठी. कारण जो जी आर आहे का बाबा सरकारी कार्यालय हे सरकारी जागेतच पाहिजे, त्यासाठी बाबूभाऊ म्हटलं आपण प्रयत्न करणार आहे. आणि बाबूभाऊवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते कार्यालय पुन्हा या वारवाडीत आणतील, पुन्हा या वारवाडीत आणतील असा माझा विश्वास आहे. आणि एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराज. अच्छा, त्या तलाठी कार्यालय भाऊसाहेबांनी सांगितलं तलाठी म्हणायचं नाही, काय म्हणायचं भाऊसाहेब? ग्राम महसूल अधिकारी. भाऊसाहेब तुम्हाला एक सांगू का, बोली भाषेत एखादा पडलेला शब्द आहे ना, तर मला माझं नाव योगेश पाटील 50% नाही 70% लोकांना माहितीच नाही. बाबू पाटील ते जिव्हाळ्याचं असतं. तलाठी हा जिव्हाळ्याचा विषय होता, आहे आणि पुढेही राहणार आहे. त्या निमित्ताने होत असलेल्या या कार्यालयाचं आज उद्घाटन होतंय आणि मनस्वी आनंद या गोष्टीसाठी आहे. बघा, लोकसंख्या आपल्या दोन्ही गावांची वाढत चालली. कालची लोकसंख्या साधारण 10,000च्या आसपास असताना किंवा 5,000च्या आसपास असताना ही कार्यालय आपली नारायणगावमध्ये चालू होती. आता लोकसंख्या वाढली, लोकसंख्येबरोबर शेतीच्या समस्या वाढल्या, शेतीच्या योजना वाढल्या. सर्वसामान्य लोकांना महसुली प्रती ज्या ज्या काही असतील अडचणी, व पंचनामे असतील, बाकी सगळ्याच गोष्टी ह्या माध्यमातून खरं तर ऑफिसबरोबर माणसं सुद्धा वाढली शासनाची. आणि यासाठी खरं तर आपल्याला आनंद असला पाहिजे की आपल्या दिमतीला आता एकच्या ऐवजी 2 तलाठी आले. पहिलं नारायणगावात एक तलाठ्यांच्या हाताखाली सगळं काम होत होतं. आता नारायणगाव आणि वारुवाडीसाठी 2 सेपरेट तलाठी भाऊसाहेब आपल्यासाठी असतात. आणि त्या निमित्ताने अधिकचा गतिमान कारभार व्हावा ही अपेक्षा सगळ्याच नागरिकांनी आता आपल्याला बोलून दाखवली. आणि निश्चित स्वरूपात आपण सगळे प्रतिनिधी किंवा आपण जे शासनाचे कर्मचारी असतील किंवा आम्ही सगळे निवडून आलेले प्रतिनिधी असतील, हे सर्वसामान्य लोकांप्रती सातत्याने आपण कार्यरत राहिलं पाहिजे. यासाठी आपल्याला आपला पदभार असेल किंवा आम्हाला लोकांनी निवडून दिलं असेल आणि त्या माध्यमातून सातत्याने क्रियाशील राहणं हे आपण सातत्याने केलं पाहिजे. खरं तर आता जुबेर भाऊंनी सांगितलं की आपल्याला अनेक योजना अनेक ठिकाणी अनेक लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून भाऊ हा जर कारभार झाला तर लोक लक्षात ठेवतात. साहेब, तर तुम्ही योजना कशा राबवता, सर्वसामान्य लोकांना सेवा कशी देता, यानंतर तुमचं नाव आजरामर होत असतं. आणि त्या निमित्ताने आपल्याकडे अनेक भाऊसाहेबांनी इथून मागची कारकीर्द चांगल्या पद्धतीने निश्चित स्वरूपात लक्षात ठेवील अशी काही भाऊसाहेबांनी आपल्याकडे कामं केली. आणि माझी विनंती या तीनही म्हणजे आपल्या गर्जे मॅडम असतील किंवा तिलक भाऊसाहेब असतील आणि लांडे मॅडम असतील, त्या तिघांनाही तीच असणार आहे की आपण जेव्हा पदभार सोडून दुसऱ्याकडे जातोय त्यावेळेस सुद्धा लोकांनी निश्चित स्वरूपात आठवणी ठेवल असं काम आपल्याकडून व्हावं. खरं तर ही विनंती करण्यासाठी. आणि आता या अनुषंगाने अनेक भाषणं झाली. जुबेर भाऊ म्हटले तिकडं वरती याचा आपला कचरा डेपोचा प्रश्न आहे. मी जिल्हा परिषद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी जिल्हा परिषद कार्यालयात गेलो आणि त्यांना आपण हेही सांगितलं की नारायणगाव वारुवाडीला आमची स्वतःची जागा आहे कचरा कुंडीला. असं असताना सुद्धा तालुक्यात जिल्ह्यात जी 20 गावं तुम्ही निवडली त्या बाकी गावांनी जागा दुसऱ्याकडून भाड्याने घेऊन तिथं प्रकल्प उभारायसाठी तुम्ही ती निवड केली. आणि आम्ही आमचे प्रस्ताव दिलेले असताना सुद्धा तुम्ही ते का केलं नाही
याचं उत्तर मला द्या. मला म्हटले भाऊ तुम्ही उत्तर मागण्यापेक्षा नवीन प्रस्ताव तयार करा आणि त्या माध्यमातून वारुवाडी आणि नारायणगावचा एकत्रित प्रस्ताव आपण तिथं घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचं जीबीला पहिल्या जीबीला अजून जीबी झालेलं नाही त्या माध्यमातून पहिल्या जीबीला आपला तो प्रस्ताव निश्चित स्वरूपात गेलेला आहे की आम्हाला पहिला घनकचऱ्याचा व्यवस्थापनाचा प्रकल्प हा आपल्या माध्यमातून आम्हाला मिळावा. आता इथून मागे मी 2021च्या आधी पण आपण तो प्रस्ताव तयार केला होता. आपण नवीन थोडंसं काही क्रायटेरिया वापरून त्यामध्ये ठेवला होता. मग राज्य शासनाकडे गेल्यानंतर राज्य शासनाने तो केंद्र सरकारकडे पाठवला होता. पण दुर्दैवाने केंद्र सरकारने आपला प्रोजेक्ट त्यावेळेस तो रिजेक्ट केला आणि पुन्हा राज्य शासनाकडे दिलाय. तो पण पाठपुरावा चालू होता. पण आता मी वळसे पाटील साहेबांशी बोललो, अध्यक्षांशी पण बोललो. तर त्यांना म्हटलं आमच्याकडे बाकी तुम्ही ठिकाणी देताय, आम्हाला आमच्या घनकचऱ्याचा व्यवस्थापनाचा प्रकल्प द्या. तर निश्चित स्वरूप त्यांनी पहिल्या जीबीला तो द्यायचा मान्य केलेला आहे आणि लवकरात लवकर तो अनेक दिवसाचा प्रश्न आहे आणि गंभीर प्रश्न आहे. त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात एक चांगली उपाययोजना त्यावर होईल हा शब्द मी आपल्याला देत असताना तर काम करण्यासाठीच तुम्ही सगळ्यांनी आपण सगळी मंडळी सातत्याने कार्यरत आहोत. आणि अशा माध्यमातून खरं तर मध्ये आशिष भाऊंनी सांगितलं की आपला कार्यालय याचं रजिस्टर ऑफिस नारायणगावला गेलं. नारायणगाव काय वारुवाडी काय आता वारुवाडी कार्यालय ऑफिस आहे माझं. त्याही वेळेस सिंगल, कारण विनायक भाऊंची माझी त्यावेळेसही चर्चा झाली नाही किंवा आपली आशिष भाऊ आपली कोणाची या विषयावर चर्चा झालेली नव्हती. आणि त्या माध्यमातून जर ऑफिसची काय क्रायटेरिया असेल बघा हे शासनाचे नियम आहेत ते तुम्ही आम्ही फक्त पाठपुरावा करू शकतो आणि जे योग्य असतील मला वाटतं कायद्यात कागदाची एकदा एखादी गोष्ट बसली ती दुरुस्त वेळेने असेल पण ती होत असते. हा मला चांगला माहितीचा अधिकचा विश्वास आहे. कारण मी अनेक वेळा कागदाच्या माध्यमातून वाटलंय आणि शेवट कितीही प्रेशर केलं तरी कागद हेच बोलत असतात. आणि म्हणून मला वाटतं जी काही नियमानुसार असेल ते निश्चित स्वरूपात झाल्याशिवाय राहणार नाही. अधिकचा वेळ तुमचा मी घेणार नाही. अर्थात तलाठी ऑफिसचं उद्घाटन करत असताना संजीवनी मागं जी आपली बिल्डिंग जी केली कलेक्टरने आपल्याला त्या बिल्डिंगमध्ये जागा दिलेली हो काही 450 स्क्वेअर फूट बरोबर ना भाऊ. माझी माहिती अशी आहे की 450 स्क्वेअर फूट ही जागा ऑफिसमध्ये मॅडम तिथं दिलेली आहे. माझी विनंती आहे की खाली ग्रामपंचायत कार्यालय आणि तलाठी ऑफिसवरती असेल जसं आपण आता नारायणगावला मागणी केलेली आहे की 1463 या जागेमध्ये आपली ग्रामपंचायत कार्यालय जाऊ देऊ आणि ग्रामपंचायत कार्यालय गेलं की तिथंच तलाठी ऑफिस सुद्धा आपलं सुद्धा त्या माध्यमातून एकत्रित करायचं. हा विषय सुद्धा मी पहिल्या दिवशी तिथं आपण नेऊन मांडलेला आहे. आणि या 2-3 विषयावर निश्चित स्वरूपात काम होईल कामाच्या माध्यमातून खरं तर. कारण आता ग्रामपंचायतचं पण आता तिथं आपल्या इथं पार्किंगला जागा पुरत नाही. पार्किंगची अडचण आहे. आता बाजारपेठेल ती जागा प्रशस्त राहिली नाही. त्या माध्यमातून आपण ती जागा सुद्धा 1463 मध्ये ग्रामपंचायत कार्यालय न्यावं हा सुद्धा अर्ज आपण दिलेला आहे. आणि त्याच्यावर सुद्धा त्या दिवशी जीबीलाच पहिल्या जीबीलाच ती सुनावणी होईल. मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टी झाल्या तर निश्चित स्वरूपात नारायणगाव परिसराचा कायापालट आपल्या वारुवाडी परिसराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. अधिकचं काम आपल्याला करावं लागणार आहे. मग सांडपाण्याचा विषय सुद्धा आपल्याला आहे. द्रावणाचा विषय सुद्धा मागे विनायक भाऊंनी टाक्या आणल्या होत्या पण ती पुराच्या काळात त्या वरती परत आपल्याला उचलून द्यावं लागलं. पण लवकरात लवकर ते सुद्धा कार्यान्वित झालं तर निश्चित स्वरूपात आज आपण जो प्रोजेक्ट आपण राबवतोय नारायणगावच्या बाजूने हे आपण 10-20 गावांनी मिळून जर राबवला तर नदीच्या स्वच्छतेचं जे दुर्गंधीचं प्रमाण ते 0 झाले. खालच्या लोकांनी आपल्याला सांगतात, खालची लोक शेतकरी लोक सांगतात. त्याचबरोबर तुम्ही बारकाईने बघा की आपल्या आरोग्यासाठी जे डास मच्छर उपद्रवी आहेत, मलेरिया हिवताप ह्या 2-3 गोष्टींची प्रादुर्भाव निश्चित स्वरूपात कमी झालाय. माझी विनंती वारुवाडीकरांना ही आहे की द्रावणाच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या बाजूने प्रोजेक्ट उभा करू आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात एक चांगलं पाऊल नदी स्वच्छतेसाठी आपण सगळ्यांनी मिळून टाकू. पुन्हा एकदा या उद्घाटनाप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासूनचं स्वागत करतो आणि या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.